मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. आणि त्यांनी अक्षरशः इतिहास घडवला. अपमान पचवायला शिकलं पाहिजे. अपमान पचवणं हे खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यातून काय शिकायचं हे आपण ठरवायचं असतं. बऱ्याच कलाकारांना असं असतं की त्यांना स्वतःचा क्लोज हवा असतो, सारखा स्वतःचा क्लोज हवा असतो. बरं कसं असतं, टेक्नॉलॉजिकली टेक्निकल गोष्टी ना सतत चेंज होत असतात, परंतु कलाकार लोक ते टेक्निकली काय आता बदल झालेला आहे याच्याबद्दल त्यांचं नॉलेज इतकं नसतं. प्रत्येक कलाकारांनी 5 मिनिटाची तरी एक फिल्म बनवावी, म्हणजे मग त्यांना कळतं की बाबा ह्याच्या पाठीमागे किती पैसा लागलेला आहे, म्हणजे मेहनत आहे. मी जो पैसा लावला माझ्या चित्रपटांसाठी, इट्स बिकॉज ऑफ माय पॅशन. माझ्याकडे असा पैसा नाहीये पडलेला. मला मार्कांनी कधी चित्रपटांसाठी म्हणून असा वेगळा पैसा असा कधीही दिलेला नाहीये. इट्स ऑल माय ओन मनी. मी तर परमेश्वराला असं म्हणते, बाबा मलाच कायम इतकं धडधाकट ठेव सगळ्या दृष्टीने. एक तर माझा हात कायम असा असू दे. सिनेमा इज सिनेमा, मग तो रिजनल असो, बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड असो, कुठलाही असो. इट्स द सिनेमा, वेदर द सिनेमा इज गुड और सिनेमा इज बॅड. सगळेजण आम्हाला दोघींना बहिणी समजतात. मला अनेकदा कांचन म्हणून हाक मारतात, कांचनला अमृता म्हणून हाक मारतात. अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये सगळेजण आम्ही, आज पण तुम्ही बघा आम्ही दोघी सारखे कपडे घालून आलो. आपण दिल्लीला गेलेले होतो, खास विलेज मध्ये आम्ही दोघी गेलेले होतो, रमोना बच्चनच्या शॉपमध्ये. आणि हिला हा आवडला, ऍक्च्युली तर मला आवडला होता बाय द वे अमृता. अँड यू स्नॅच्ड इट. नाही 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 मला हा पाहिजे. तर मी म्हटलं इट्स ओके अमृता, यू टेक इट ऍज अ एल्डर सिस्टर, यू टेक इट. आणि म्हणून मी मग हा घेतला. सो वी बोथ द सिस्टर्स आर वेअरिंग द सेम क्लोथ. आणि ती अनाउन्सर होती, मी आधी अनाउन्सर मग न्यूज रीडर झाले. ती चित्रपट निर्माती झाली, मी चित्रपट निर्माती झाले. ती निवेदिका झाली, मी निवेदिका झाले. तिनेही अनेक कार्यक्रम कॉम्पेअर केलेत, मी अनेक कार्यक्रम कॉम्पेअर केलेत. आता तू दिग्दर्शक कधी बनते? हो, तू दिग्दर्शिका झाली. मी ते राहिलं नाही अमृता. देर हॅज टू बी अ गोल. देर हॅज टू बी अ गोल इन फ्रंट ऑफ लाईफ. सो लाईफ जगण्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या समोर एक गोल ठेवलं पाहिजे. सो कीप दॅट इन माइंड. आता हो, ते तर माझं आहेच गोल. बघू आता कधी जमतंय ते, कारण त्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो. आणि तुला माहितीये आता मला तेवढा अभ्यास करण्याची इच्छा नाही आणि तेवढी चिकाटी पण नाही. लॉट ऑफ एनर्जी. एनर्जी नाही. तर मला वाटतं सगळेजण अमृता फिल्म्स या चॅनलच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या गप्पा ऐकायला त्यांना जास्ती इंटरेस्ट आहे, कारण पहिला एपिसोड आहे तो इतक्या छान चमचमीत गप्पा मारल्यात. कांचन, ये जो है जिंदगी या सिरियल नंतर पण तू अनेक सिरियल्स मध्ये काम केलं, त्याच्याविषयी थोडं सांग. ये जो है जिंदगी केल्यानंतर एक थोडा मला कॉन्फिडन्सही आला. दिनेश ठाकूरच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाल्यानंतर अजून जास्त कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर मग मी केलेली होती ती म्हणजे बनते बिघडते. बनते बिघडते मध्ये तेव्हा कलाकार होते माझ्या बरोबर परेश रावल, रीटा भादुरी, अजित वाच्छानी, आणि त्यांच्या बरोबर माझा लीडिंग रोल होता. सो दॅट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि खूप मजा आलेली होती तो करताना. एक कामातून एक काम मला मिळत गेलं. त्याच्यानंतर मग मी केलेलं होतं तिथलिया सिरियल, जी नादिरा बब्बरजींनी म्हणजे राज बब्बरजींची ज्या मिसेस आहे त्यांनी केलेली होती. त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी मला एका रोलसाठी बोलावलेलं होतं, ज्याच्यामध्ये मी आलोकनाथची मिस्ट्रेस असते आणि त्यांची बायकोचा रोल केलेला होता आशालताबाईंनी. सो तो एक रोल केल्यानंतर मला त्याच्यामध्येच एक वेगळ्या रोलमध्ये मला अजून एक रोल करायला बोलावलेलं होतं. सो तिथल्या मी केलं. त्याच्यानंतर और भी है राहे, आपल्या इथे सरिता सेठी होत्या, त्यांनी ती प्रोड्यूस केलेली होती, हिंदीची न्यूज रीडर. आणि मग हे सगळे हिंदी होते प्रोग्राम. त्याच्यानंतर मग और भी है राहे मध्ये तनुजाजींच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग एक दादा कोंडकेंचं मी हिंदी पिक्चर पण केलं. मला आता त्याचं नाव आठवत नाही, पण आम्ही हैदराबादला शूटिंग केलेलं होतं. शक्ती कपूर होता आणि बाकी पण अजून 2-3 म्हणजे हे होते. सो दॅट्स हाऊ. त्याच्यानंतर ऍक्च्युली मला चाणक्य सिरियल, ती चंद्रप्रकाश द्विवेदी हे त्याचे निर्माता दिग्दर्शक होते आणि ती माझ्याकडे आलेली होती. त्याच्यानंतर ऍट द सेम टाइम बाळाचे बाप ब्रह्मचारी, किरण शांतारामजींचं प्रोडक्शन होतं,
त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं. आणि तेव्हाच मी सांगितलं त्याप्रमाणे मार्कंडची भेट झालेली होती. पण मार्कंडला मी काम करायला नको होतं, त्यामुळे मला चाणक्यासाठी जे म्हणजे मानधन म्हणून मिळालेलं होतं, ज्याला आपण ऍडव्हान्स म्हणतो, तो सुद्धा मी चंद्रप्रकाश द्विवेदींना जाऊन परत केलेला होता. आणि आज कुठेतरी त्याची जरा खंत वाटते की अरे रे उगाच मी असं केलेलं होतं. कारण का चाणक्यमध्ये माझा लिडिंग रोल होता आणि छान रोल होता. पल्लवी जोशी पण होती त्या सिरियलमध्ये आणि वन ऑफ द 3 लेडीज मध्ये आय वॉज देअर. सो जर तेव्हापासून मी जर काम करत असते तर आज मला खूप म्हणजे संधी उपलब्ध झाल्या असत्या. पण इट्स ओके, अजूनही आय कॅन ऍक्ट. आणि स्टील आताला मी तुला सांगितलं जसं मला एका सिनेमासाठी विचारलेलं आहे आणि आय हॅव सेड येस. मी काही विचारलं नाही काय स्क्रिप्ट आणि काय काय काय. कारण का मला अजूनही असं वाटतं की अगदी मला 2 ओळी 5 ओळीचा जरी मला रोल मिळाला तरी त्याच्यातून मी काय शोधून काढते, माझं कॅरेक्टर मी त्याच्यातून वेगळं कसं शोधून काढते याच्याकडे माझा कल राहणार. सो पण बाळाचं बाप ब्रह्मचारीचं माझं अर्ध शूटिंग झालेलं होतं. सुशांत रे होता माझा हिरो आणि त्यामुळे मार्कंड म्हणाला की नाही हे तू कम्प्लीट कर, याचं डबिंग कम्प्लीट कर. बेसिकली कसं आहे माहितीये का, मार्कंडचे जे वडील नवनीतलाल अधिकारी ते सिनेमॅटोग्राफर होते. हे कोणाला माहिती नाहीये. आणि त्यांनी मीना कुमारीच्या जमान्यातल्या फिल्म्स स्वतः सिनेमॅटोग्राफर ऍज अ शूट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तू सिनेमॅटोग्राफर म्हणाली त्याच्यावरून तुला सांगते, आज माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये हा मिहीर नावाचा मुलगा आहे. त्यांनी तुझ्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे. दोघात तिसरा आता सगळं विश्रामध्ये तेव्हा एवढा एवढा छोटा छोटासा होता. आणि आज 23-24 वर्षाचा आहे बरोबर. तसंच कार्तिक. येस 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 कार्तिक त्याने सुद्धा तुझ्या इथे एडिटिंग साठी इंटरव्ह्यू दिला होता. अच्छा. पण आज तुझा अख्खा एपिसोड तो बनवतो, एडिटिंग पण तोच करणार. आणि आज ते इतके दोघंही खुश होते. मी तू येणार आहे सांगितलं, अरे आम्ही मॅडम बरोबर काम केलेलं आहे, आज त्यांचा एपिसोड आम्ही करतो आहोत. पण दोघं एकदम खुश आहेत. तुला भेटल्यावर त्यांना खूप आनंद झाला. व्हेरी गुड व्हेरी गुड, लव्ड इट. आता हा सगळा प्रवास घडत असताना घरच्यांचं आणि मार्कंडचं तुझ्या मुलाचं त्यांचं सहकार्य कसं काय होतं? बेसिकली माझ्या मुलाचं मला कायम सहकार्य राहिलेलं आहे. इव्हन मार्कंडचं पण कायम सहकार्य राहिलेलं आहे. फक्त कसं झालं होतं, दामिनी केल्यानंतर दीपक देऊलकर मला एक दिवस म्हणाला की आपली सिरियल एवढी पॉप्युलर आहे, एवढं सगळ्या कांचनताई, नाऊ यू मस्ट एंटर इन टू फीचर फिल्म. आणि त्याने हा किडा माझ्या डोक्यात घातला. आणि मी मार्कंडला सांगितलं, म्हटलं मला असं वाटतं की मी आता एक मराठी चित्रपट करावा. पण त्याने मला तेव्हा असं उत्तर दिलं की चित्रपट करणं हा काय माझा व्यवसाय नाहीये, मी सिरियल बनवतो, तर त्यामुळे मी काय चित्रपट करणार नाही. काय त्याचे असेल मला माहिती नाही, मी खोलात जात नाही. मी फक्त त्याला म्हटलं ठीक आहे, तुला नाही ना प्रोड्यूस करायचा, उद्या समजा मी केलं आणि माझ्या बरोबर जर कोणी जुडलं गेलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे का? तर म्हणाला नाही. सो देन आय सिलेक्टेड. माझ्या तेव्हा डोक्यामध्ये मानिनी चित्रपटाची कथा घोळत होती आणि मग मी तुलाच सांगितलं, कारण का वी आर सो क्लोज. सर तू पण इमिजिएटली ऍग्री झाली. त्याच्यानंतर अमरीशभाई होते, ते पण ऍग्री झाले. आणि दॅट्स हाऊ 2004ला आपण मानिनी नावाचा एक सुंदर चित्रपट, ज्याचं शूटिंग आपण 13 दिवस अप्रतिम चित्रपट झाला होता. आपल्याला मला आठवतं 16 नॉमिनेशन्स होते आणि 12 अवॉर्ड मिळालेले होते एवढे. सो दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म. आणि मग त्याच्यानंतर मग दोघात तिसरा आता सगळं विसरा केलं. मग बाप रे बाप डोक्याला ताप केलं, मग हुतू केला, मग मोकळा श्वास केला, मग 2 घडीचा डाव हा चित्रपट केला. तर असं किरण कुलकर्णी हा चित्रपट आणला. आणि आत्ताचा माझा येणारा लेटेस्ट जो चित्रपट आहे त्याचं नाव आहे जन्मऋण. जन्मऋण हा चित्रपट म्हणजे अबॅन्डन्ड पेरेंट्स या इश्यूवरती आहे. आणि गुगल केलं तर जवळजवळ 32,000च्याहून अधिक केसेस आहेत की ज्या अबॅन्डन्ड पेरेंट्स म्हणून आहेत. काय असतं, आपण मुलाला जन्म देतो, त्याला आपण तोंडामध्ये चारा देतो, त्याला सगळं वाढवतो, रात्र रात्र त्याच्यासाठी जागतो. त्यासाठी आपण काय करत नाही. ऍज आई आणि बाप हे 2 पिलर्स असे आहेत की जे त्यांच्यासाठी सतत दिवस रात्र, अगदी मुलगा 60 वर्षाचा झाला तरी आईला असं वाटतं नाही हो माझं अजून बाळच आहे, माझा मुलगा जेवला असेल की नाही. पण त्याला असं वाटतं आई आता काय या वयाला तू अशी फिकर करते. पण ते हृदय असतं, ते आईचं हृदय असतं. परंतु मुलांना आई वडील म्हातारे झाल्यानंतर अशा बऱ्याचशा केसेसमध्ये बघण्यात येतं की लाईक त्यांची कधी अडचण जाणवायला लागते, कधी कधी नाईलाज पण असतो. परंतु मुलांना आई वडिलांनी आपल्यासाठी जे जे काही केलंय
याची कुठेतरी एक जाणीव. जाणीव तरी असावी त्याची. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उतरंडीला त्यांना साथ दिली पाहिजे. सो व्हॉट एव्हर वे दे कॅन. आपल्याला पण काही 24 तास आपली मुलं आपल्या बरोबर असावीत असं वाटणार नाही. इव्हन मुलाचा संसार जेव्हा चालू होतो तेव्हा आपल्यालाही ही जाणीव येते की आपला संसार करून झालेला आहे, आता त्यांचा संसार चालू झालेला आहे. सो आपण पण आपला आनंद त्यांच्या संसारात मानायला आपण शिकलं पाहिजे. ही पण एक बाजू आहे की जी ज्येष्ठांनी अपनवली पाहिजे. कारण का, जर एखादी स्त्री जर सतत किचनमध्येच राहिली, आपल्या सुनेला काहीच करू दिलं नाही, किंवा त्यांना त्यांचा म्हणून एक वेळ जो हवा असतो. आता तुझी 2 मुलं आहेत, माझाही मुलगा आहे, त्याचंही लग्न झालेलं आहे. लाईक व्हेन एव्हर दे आर गोइंग आउट, आय नेव्हर टेल देम दॅट यू हॅव टू टेक मी आउट. रादर मी तर परमेश्वराला असं म्हणते, बाबा मलाच कायम इतकं धडधाकट ठेव सगळ्या दृष्टीने. एक तर माझा हात कायम असा असू दे, प्लस मला म्हणजे मीच त्यांना सांगते चलो लेट्स गो आउट, किंवा काय. ते पण मला विचारतात की मम्मी चलो फिल्म देखने चलते हैं क्या. तर मला वेळ असेल तर मी म्हणते इट्स ओके, आय एम कमिंग. नसेल वेळ तर मी सांगते नाही, आय एम आउट समवेअर, सो यू प्लीज कॅरी ऑन. आणि ही एक गोष्ट मला असं वाटतं ज्येष्ठ लोकांनी पण समजून घेतली पाहिजे की बाबा आता त्यांचा संसार चालू झालेला आहे, लेट देम एन्जॉय. सो लाईक जेवण असेल, रोजच्या आयुष्यातल्या तुमच्या काही घडामोडी असतील, आणि मला असं वाटतं एका ठराविक तुम्ही एजला पोहोचल्यानंतर तुम्ही तुमचं म्हणून एक सर्कल ठेवलं पाहिजे. तुमच्या मैत्रिणी असल्या पाहिजेत, तुमचा ग्रुप असला पाहिजे. यू बी हॅपी इन युअर थिंग्स. मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊ दे, लेट देम बी हॅपी. सो एव्हरीथिंग विल बी हॅपी हॅपी हॅपी. पण सगळ्या ठिकाणी असं चित्र दिसत नाही. बऱ्याचशा ठिकाणी मुलं म्हणजे आई वडील म्हणजे नको असतात. सो लाईक दॅट इज अ व्हेरी पिंचिंग थिंग फॉर एनी पेरेंट्स. सो त्या इश्यूवरती आहे. एक घटनाही घडलेली होती आपल्या इथे की एक मुलगा आपल्या आई वडिलांना घेऊन जातो मी युएसला म्हणून, घेऊन एअरपोर्टवर सोडून निघून गेलेला होता. सो लाईक अशा वेळेला त्या आई वडिलांनी काय करायचं, कुणाकडे बघायचं. आज तू ज्या शिक्षणाच्या जोरावरती युएसला गेलायस ते शिक्षण तुला तुझ्या आईबापाने दिलं, तुला आज एवढं मोठं जे केलं ते तुझ्या आई वडिलांनी केलं. आणि हे कुठेतरी जाणीव ह्याची व्हावी मुलांना. आणि बेसिकली ह्याच्यासाठी कायदे आहेत. आता कायदे केले गेलेले आहेत की मुलांनी आपल्या आई वडिलांना बघणं. उद्याला जर त्यांची आर्थिक नसेल, इवन जर दे कांट म्हणजे हॅव दॅट मच ऑफ फायनान्शियल कपॅसिटी, तर ते पण मुलांनी त्यांना द्यावं असे कायदे आहेत. आणि ह्याची जाणीव कुठेतरी ज्येष्ठ लोकांना व्हावी की बाबा असे कायदे आहेत. तर ह्या दृष्टिकोनातनं म्हणून मला जन्म ऋण, आपल्या समाजीचं ऋण असतं, आपलं बाकीच्या गोष्टींचं ऋण असतं, आपल्या जन्म दिलेल्या बद्दल आपलं ऋण नाही काहीच. मानिनी चित्रपट खूप छान झाला होता. तर तो चित्रपट होत असतानाच अजून तुझ्या इतर ऍक्टिव्हिटीज पण होत्या, त्याविषयी सांग. 2004 आपण मानिनी चित्रपट रिलीज केला होता. त्याच्यानंतर मग मार्कंडनी मी मराठी नावाचा एक चॅनल आणण्याचं ठरवलं होतं. ऍक्च्युली मी मराठी नाव हे मार्कंडनी सजेस्ट केलेलं होतं. आणि दो दे आर गुजरातीज, गौतम अधिकारी खूप सुंदर मराठी बोलायचे, मार्कंड पण चांगलं मराठी बोलतात. आणि मार्कंडला खरं तर टायटल्स खूप छान सुचतात. मी मराठी हे त्यांनीच दिलेलं टायटल होतं. आणि जवळजवळ माझ्या आयुष्याची 2 ते 3 वर्ष मी त्याच्यामध्ये 13 प्रोग्राम सगळे कन्सिव्ड अँड डिरेक्टेड बाय आमचे इन हाऊस होते. सो दॅट्स हाऊ वी गॉट इट इन टू ब्राईट कलर्स. अनदर फेदर इन माय कॅप असं मी म्हणेन की मी मराठीचं गाणं, दॅट वॉज माय कॉन्सेप्ट, म्हणजे माय बेबी, टोटली माय बेबी. की मी म्हटलं की कुठल्याही गोष्टीमध्ये आहे ना ऑडिओ हा माणसाकडे पटकन पोहोचतो. म्हणजे एखादं गाणं असतं बघ, पिक्चर तुम्हाला एक वेळ तू स्टोरी विसरून जाशील, पण गाणं नॉर्मली माणूस विसरत नाही. सो त्या ह्याला धरून मी मार्कंडला म्हटलं आपल्याला एक चॅनल सॉन्ग हा कॉन्सेप्ट मी आणला पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याची रचना केली. चंद्रशेखर सानेकरांनी ते शब्द लिहिलेले होते, अतिशय सुंदर असे. आणि मला एक पेट्रियोटिक सॉन्ग करायचं होतं. सो अवधूत गुप्तेला मी बोलावलं आणि त्यांनी ते गाणं केलेलं होतं. मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. आणि त्यांनी अक्षरशः इतिहास घडवला. म्हणजे ह्या गाण्यानी प्लस मी मराठी चॅनलनी खूप सुंदर सुंदर कार्यक्रम दिले. तसंच मी मराठी चॅनलवरती माझा टॉक शो येत होता
सो तो प्रोग्राम होता दिलखुलास. दिलखुलास. आणि दिलखुलास प्रोग्रामसाठी मी ऍक्च्युली विचार करत होते की आपण कोणाला तरी घ्यावं म्हणून. पण बेसिकली त्याच्यामध्ये खूप अभ्यासाची गरज होती. म्हणजे जे काही विषय होते त्याच्यामध्ये मी एकेका विषयासाठी 4-4 पुस्तकं वाचायचे. म्हणजे सकाळी 5 वाजता उठून पण मी 5 ते 6 परत अभ्यास करून शूटिंगला जायची. म्हणजे किती पुस्तकं वाचली तरी. पण इट वॉज ऑन द सोशो इकॉनॉमिक इश्यूज. आणि आय वॉज ऑलवेज सराउंडेड बाय ऑल मिनिस्टर्स, त्याच्यानंतर लॉयर्स, त्याच्यानंतर जर्नलिस्ट. सो ऑल वॉक्स ऑफ लाईफ मधले पोलीस लोक, सो खूप मोठमोठाली लोक माझ्या याच्यामध्ये येऊन गेली. आणि मी असं म्हणेन की त्या कार्यक्रमाने माझ्या ज्ञानात भर पडली आणि मला स्वतःला खूप एनरिच केलं. दॅट्स हाऊ माय पॉलिटिकल नॉलेज इन्क्रीज. दॅट्स हाऊ माय अदरवाईज नॉलेज, लिगल नॉलेज असेल किंवा पोलीस खात्यांमधलं असेल, IAS असतील लोक, IPS असतील. सो खूप छान तो कार्यक्रम झाला. त्याला मला अवॉर्ड मिळालं ऍज अन अँकर, त्याला मला अवॉर्ड मिळालं ऍज अ शो. तो कार्यक्रम माझा खूप म्हणजे गाजला गेला आणि तेव्हा मी पहिल्यांदा आफ्टर एजेस ऑन स्क्रीन आले. कांचन, जवळजवळ 30-40 वर्ष तू या क्षेत्रात आहेत. येस. तर वेगवेगळे बरे वाईट अनुभव आले असतील. तसं अगदी लक्षात ठेवण्यासारखे ठळक गोष्टी कुठल्या सांग. मी तुला सांगू का, अपमान पचवायला शिकलं पाहिजे. अपमान पचवणं हे खूप मोठी गोष्ट असते. तर त्याच्यातून काय शिकायचं हे आपण ठरवायचं असतं. की आता लोक इतक्या लेट शूटिंगला येतात, हो आय एम सो सॉरी मॅम असं म्हणून आय कम. असे किस्से आता आम्हाला असे होतात. इन माय दिस थिंग, माझ्या चित्रपटाच्या वेळेला, इवन मानिनीच्याच वेळेला वी वेर शूटिंग आणि गिरिजा ओक वॉज देअर. गिरिजा हॅज गॉट द अवॉर्ड ऑल्सो. अतिशय सुंदर काम केलेलं होतं तिने आणि तो तिचा पहिला चित्रपट होता. सो शी हॅड काम आणि मग ती सगळ्यांना भेटत होती, हे होतं ते होतं. आणि तुला आठवत असेल तर तिच्याच लग्नाचा सीन होता आणि मी तिला आणि मी तिला म्हटलं, अगं म्हटलं हे काय तू तयार नाही? तर ती मला म्हणाली, मला कोणी सांगितलंच नाही तयार व्हायला. नाही, असं तिची परीक्षा होती, तिची पेपर सबमिट करायची होती, परीक्षा होती, त्याच्यासाठी तिला नंतर जायचं होतं. आणि त्याच्यासाठी लॉंग शॉट साठी मी तिचा बॉडी डबल ठेवला होता. पण क्लोज शॉट साठी मला तिचे शॉर्ट्स घ्यायचे होते. ती नवीन होती, तिला हे माहित पण नव्हतं की आल्या आल्या आपण मेकअप करायला बसलं पाहिजे. सो देन आय टॉट हर की तू नवीन आहेस, तू आता आली आहेस तर तू सगळ्यांची गप्पा मारायला जाऊ नको. यू सिट अँड यू डू युअर मेकअप फर्स्ट. सो असं एक छोटं हे होतं. ह्याचाच बरोबर दुसरा किस्सा सांगते. मी जेव्हा किरण शांतारामजींच्या फिल्ममध्ये काम करत होते तेव्हा माझ्याकडे काही स्वतःची गाडी नव्हती. सो मला हिंदू कॉलनी पासून टॅक्सी मिळवायला बाहेर जायला लागायचं. दादर TT हार्निमन सर्कल, ते हार्निमन नाही तिकडचं खोदादात सर्कल पर्यंत जायला लागायचं, तेव्हा टॅक्सी मिळायची. सो तिकडनं सगळं स्वतःचं सामान घ्या, हे घ्या, ते सगळं घेऊन तिकडपर्यंत जा, टॅक्सी करा. तिथपर्यंत तो पोहोचायला 2-3 मिनिटं झालेली होती. किरणजी तिकडे उभे होते आणि ही टोल्ड मी, कांचन हे एवढा लेट, कोण आता शूटिंग करणार आहे त्याचं, कोण पैसे भरणार त्याचं? तर मी लगेच खाली वाकून एकदम सॉरी सर, मी 2 मिनिटात तयार होऊन येते. आणि असं करून मी ताबडतोब निघून गेलेले होते. सो लाईक सी द डिफरन्स बिटवीन द थिंग्स. की मी जे म्हटलं तुला की एक अपमान पचवायचं हे पाहिजे, तसंच आता मी नाव न घेताना सांगते, परंतु खूप मोठा कलाकार आहे, त्याला आपण काय बोलणार आहोत. परंतु एक लेडी डिरेक्टर असतो ना, तेव्हा त्याला फार टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं. आज मी 5,000च्या वर एपिसोड स्वतः एकटीने डिरेक्ट केलेले आहेत. आज ही माझी 9वी फीचर फिल्म आहे. सो ऍज अ डिरेक्टर म्हणून मी स्वतःला घडवलं. मी ते घडण्यासाठी म्हणून मी स्वतः एडिट रूम मध्ये बसून 3-3, 4-4 तास मी स्वतः त्या हे बीटा कॅम सगळ्या रिवाइंड फॉरवर्ड करून ते बघितल्या. कसं शॉर्ट्स घेतले असतील ते बघितले. त्याच्यावरती खूप मेहनत केली. आजपर्यंत कधी लेफ्ट राईट माझं चुकलं नाही. आजपर्यंत कधी शॉर्ट घेताना मी चुकले नाही. पण आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला लेडी डिरेक्टर म्हणून येस वेन यू आर ऍक्सेप्टेड देन यू हॅव टू फॉलो इट. बऱ्याच कलाकारांना असं असतं की त्यांना स्वतःचा क्लोज हवा असतो, सारखा स्वतःचा क्लोज हवा असतो. बरं कसं असतं, टेक्नॉलॉजिकली टेक्निकल गोष्टी ना सतत चेंज होत असतात. परंतु कलाकार लोक ते टेक्निकली काय आता बदल झालेला आहे याच्याबद्दल त्यांचं नॉलेज इतकं नसतं. व्हाईल ॲज आमचं नॉलेज आम्हाला सगळ्या गोष्टींनी ठेवायला लागतं. आता ऍज अ डिरेक्टर आय कीप ऑन आस्किंग. मी सतत सुरेश देशपांडेला विचारत असे, अरे आता नवीन लेन्सेस काय आल्या आहेत, नवीन कॅमेरा आत्ताला कुठले आलेले आहेत, ह्याच्यामधनं आपल्याला काय काय ऍडव्हान्टेजेस मिळतात,
लेन्स आता आपल्याला मला हा असा शॉट घ्यायचा आहे, मला कुठली लेन्स लागणार आहे, कारण का इच अँड एव्हरी लेन्स कॉस्ट अस ऍज अ प्रोड्युसर, इट कॉस्ट अस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक कलाकारांनी 5 मिनिटाची तरी एक फिल्म बनवावी, म्हणजे मग त्यांना कळतं की बाबा ह्याच्या पाठीमागे किती पैसा लागलेला आहे, किती म्हणजे मेहनत आहे. आणि एक कष्टाचा पैसा लागलेला आहे. मी जो पैसा लावला माझ्या चित्रपटांसाठी, इट्स बिकॉज ऑफ माय पॅशन. माझ्याकडे असा पैसा नाहीये पडलेला. मला मार्कांनी कधी चित्रपटांसाठी म्हणून असा वेगळा पैसा असा कधीही दिलेला नाहीये. इट्स ऑल माय ओन मनी. जे रोल होत राहिलं दोघात, मी आतापर्यंत कुठल्याही मला चित्रपटाने मला प्रॉफिट नाही करून दिला, कारण सतत मला ते लास्टचे 30-40 लाख कमीच पडतात. आत्ताला पण तसंच होतं, शेवटी पिक्चरला आलं आपण की ते कमीच पडतात. मग ते कमी पडले की आपल्याला लगेच ते पिक्चर उठून विकावं लागतं. मध्यातनं पिक्चर विकलं की आपल्याला त्याची कॉस्ट कमी येते. पण असं असतं की नाही, एक जोश पूर्ण झाला पाहिजे, नाही, बेसिक प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे. आणि कसं असतं, माझ्यामध्ये खूप एक जोश होता, एक जुनून होता, एक इकडनं जिगर असं घेऊन मी गेलेले होते. त्यामुळे आय वॉन्टेड टू शो इट टू स्पेशली टू मार्कंड की बाबा येस आय कुड डू इट. सो त्यामुळे मला एक होतं की फॉरगेट अबाउट द मनी. आणि मला एक स्वतःला असं वाटतं, मी आज इथे या दुनियेत असणार आहे, उद्याला असीन नसीन कोणाला माहिती, पण मी वरती गेले तरी मी केलेल्या फिल्म्स खाली राहणार आहेत. सो माय फिल्म्स विल ऑलवेज स्पीक अबाउट मी अँड माय क्रिएटिव्हिटी. त्यामुळे मी कुठे का असेना, परंतु माझ्या फिल्म्स ज्या आहेत त्या माझ्या ह्याचं अस्तित्व सतत दाखवत राहणार आहेत. सो फिल्ममध्ये कुठलीही गोष्ट करताना मी कुठेही त्याच्यामध्ये कमतरता सोडत नाही. इव्हन आत्ताला जन्मरूणमध्ये मला T2 इंटरनॅशनल वरती शूट करायचं होतं. 1 तासाला अमृता 5 लाख रुपये, 1 तास 5 लाख. शेवटी मग मी फोन केला मिनिस्टर्सना आणि त्यांना सांगितलं की प्लीज आम्हाला फिल्म सिटीमध्ये पण 50% ऑफ आहे मराठी चित्रपटांसाठी. म्हटलं व्हाय, म्हटलं आय डोंट हॅव एनी अक्षय कुमार, आय डोंट हॅव SRK की मला त्याच्यामधनं तेवढं रिटर्न येणार आहे. इट्स नॉट द बिझनेस ऑफ क्रोर्स अँड क्रोर्स. एकच फिल्म कधीतरी ही करोड मध्ये. बरं आता झालंय काय की जे घेणारे लोक आहेत ते फक्त चॅनलवाले लोक आहेत. जे चॅनलवाल्याने तुम्हाला पैसा दिला नाही. बरेच जण म्हणतात अनुदान कशाला पाहिजे, अनुदान कशाला पाहिजे. पण आज जर तुम्ही अनुदान ठेवलंच नाही तर चित्रपट निर्माण होण्याची जी संख्या आहे खूप निर्माण होणं, आणि म्हणजे जस्ट द क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे क्वालिटी मेंटेन ही राहिलीच पाहिजे, त्यासाठी समिती नेमलेली आहे. पण गव्हर्नमेंट तर्फे त्यांनी अनुदान दिलं तर त्याच्यामध्ये काही रॉंग आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की, आणि खरंच सांगते, आपले सर्व राजकीय नेते जे आहेत ते कायमच आपल्या कल्चरल याला काय महत्व देत आलेले, किंवा इव्हन कलाकार असतील किंवा बाकीचे कुठलेही तंत्रज्ञ असतील. पण मला असं वाटतं निर्मात्याची बाजू जी आहे ना अमृता, ती कधीच कुठेच मांडली जात नाही. त्यामुळे निदान तुझ्या प्लॅटफॉर्मवरनं यू बिईंग अ निर्माती एक बाजू ती मांडली जावी. कारण का तुलाही माहितीये अक्षरशः पदोपदी केवढा पैसा ओतायला लागतो. आणि आपण का करतोय हे सगळं मला सांग. की आपण अशासाठी करतो, आपल्याला ती एक पॅशन आहे. आपल्याला एक असं वाटतं नाही, चांगला एक मराठी चित्रपट लोकांसमोर आपण आणला पाहिजे. मराठी चित्रपट जे असतात ना त्याच्यामध्ये कॉन्टेंट इज मोर इम्पॉर्टंट. what jewelry you are wearing, what drapery you are wearing, on which location you have been shot, whether you are in Switzerland, whether you are in Colombo, whether you are in somewhere else, एकदम आल्प्स पर्वतावर गेलाय, कशावरती गेलाय, हे मॅटर होत नाही. तुमचा कॉन्टेंट काय आहे हे महत्वाचं असतं. स्टोरी, कथावस्तू ह्याच्याकडे जास्त महत्व दिलं जातं. सो ऑल द रिजनल सिनेमाज ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये आपला मराठी सिनेमा पण येतो. आणि मला असं वाटतं की अल्टिमेटली सिनेमा इज सिनेमा. मग तो रिजनल असो, बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड असो, कुठलाही असो, इट्स अ सिनेमा, वेदर द सिनेमा इज गुड और सिनेमा इज बॅड. आणि कसं असतं, एक चित्रपट आहे जो तरुणाईला आवडेल, जो म्हणजे थोडा जे एजेड लोक आहेत त्यांना नाही आवडणार. तो 50+ साठी वेगळी USP आहे. सो वी शुड हॅव इन माइंड की आता मी जो हा चित्रपट बनवलाय 2-3 वॉज अ डिफरंट USP. माझा जो आत्ताचा जन्मऋण आहे दॅट इज अ डिफरंट USP. सो एक जॉनरचं ज्या जॉनरला मी हात घातलाय, जिथे मला असं वाटतं माझ्या चित्रपटाची ही USP आहे. सो हे सगळं डोक्यात घेऊनच आपण तो विषय मांडत असतो. सो आय थिंक दॅट वन शुड हॅव दॅट इन माइंड फर्स्ट. हा, बाय द वे हेमंत डोमेने माझ्याकडे काम केलेलं आहे
सो हेमंत डोमेची बायको क्षिती जोग, क्षितीने माझ्याकडे दामिनीमध्ये आय वॉज द फर्स्ट पर्सन टू गिव्ह हर द ब्रेक. तिला मी ब्रेक दिलेला आहे क्षिती जोगला पहिल्यांदा. आणि आय एम रिअली प्राऊड की आता दोघंही खूप छान काम करतायत आणि छान त्यांचे सिनेमे पण छान चाललेले आहेत. सो म्हणजे देर आर मतलब मेनी पीपल लाईक सयाजी शिंदे फॉर दॅट मॅटर. सयाजी शिंदेला आम्ही पवनाला शूटिंग करत होतो आणि तिकडच्या लोकांना कळलं की सयाजी शिंदे इकडे आलेले आहेत. आणि तेव्हा काहीतरी 15 ऑगस्ट का 26 जानेवारी काहीतरी होता. आणि तिकडची गावकरी लोक आली त्याला बोलवायला की तुम्ही ध्वजावंदनाला या. आणि तो गेलेला होता. आणि त्याला मला म्हणाला की मला थोडा वेळ आहे का ग कांचन. तर म्हटलं हो आहे ना, 1 तास 2 तास आहेत तुझा सीन यायला. ठीक आहे मला तू मला फोन कर मी येतो. तर मी म्हटलं ठीक आहे. मग त्याला फोन केला जेव्हा त्याचा सीन आला तेव्हा. तो आला. तो आल्यानंतर मी म्हटलं तू कुठे होतास. तर मला म्हणाला मी ते बाजूच्या शेतात गेलो होतो. तर मी म्हटलं काय करत होता. नाही म्हणे तिकडे थोडीशी कापणी करून आलो शेताची. सो तो माणूस एकदम हाडाचा शेतकरी आहे. सो आणि रात्री त्यांना हवं होतं तिकडनं त्या शेतकऱ्यांनी रात्री त्याच्यासाठी मटणाचा डबा वगैरे खूप असे गमतीदार. म्हणजे आपण स्वप्नीलचं आणि आपण शूटिंग केलेलं होतं तेव्हा ती मुलगी नाही मागे पडलेली होती स्वप्नील. इव्हन गिरीजाच्या मागे इम्रान हाशमी. यू वोंट बिलीव्ह आपण सेम फ्लाईट मध्ये होतो आणि तेव्हा इम्रान हाशमी होता. गिरिजा तेव्हा काय सुंदर दिसायची. आपल्याला वाटायला लागली बापरे बाबा तू बुरख्यात राहायचा. मान वळून तिच्याकडे भीती वाटली होती. आणि इम्रान हाशमी आमच्याच फ्लाईट मध्ये होता. यू वोंट बिलीव्ह. आणि गिरिजा ओक होती तेव्हा. गिरिजा स्पॉटलेस स्किन आणि एकदम सुंदर म्हणजे सुंदर उंच अजूनही ती छानच दिसते. बट आता थोडी प्लम झाली. दॅट टाइम शी वॉज व्हेरी स्लिम ट्रिम. शी वॉज इन कॉलेज. 19 वर्षाची होती ती. हो लिटरली. आणि तिला म्हणजे आणि आम्हाला माहितच नाही. मी तर म्हणजे मेलेलीच असायची डायरेक्शन करून. आणि ही मला असं करून कांचन कांचन तो माणूस बघ ना तो सारखं तिच्याकडे वळून बघतोय. कोण नाही तू बघ ना तू बघ ना. आणि मी जेव्हा बघितलं आईला एकाच फ्लाईट मध्ये होतं. आणि वळून आणि गिरिजाचे केस असे स्ट्रेट लांब गोरी गोरी पान दिसायला. माझ्या सक्सेस मधला बराचसा वाटा हा मी असं म्हणेन मकरंद नासपुरेचा आहे. कारण की मकरंदनी कधी मला विचारलं नाही की अक्का किती पैसे देणार, अक्का किती काय देणार, काय नाही. तो स्टोरी तो मला म्हणायचा मला तू कथा पाठव. आणि मला खूप आवडतं जेव्हा कलाकार ते मी त्याला कारण मी बाउंड स्क्रिप्ट घेतल्याशिवाय जात नाही. सो बाउंड स्क्रिप्ट जो माणूस वाचून येतो ना कम्प्लीट तेव्हा मला अतिशय आनंद होतो. कारण का दे देमसेल्स वर्क आउट ऑन इट. आणि आय रिअली लाईक सच आर्टिस्ट दोज हू वर्क आउट ऑन देअर काय मला करायचंय, माझं रोल काय आहे, मला काय वाटणार आहे. तसं मी सांगेन वर्षा उसगावकर बद्दल. वर्षाच्या बद्दल मी बरंच ऐकून होते की ती खूप त्रास देते, हे करते ते करते, बरंच काय काय विचारते. बट लेट मी टेल यू वन थिंग, शी हॅज वर्क विथ मी इन हुतुतू. तिला पण बक्षीस मिळालं महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड. तसंच मृण्मयी देशपांडेला पण माझा मोकळा श्वास हा मोकळा श्वास बद्दल बोलायचं राहिलं. मोकळा श्वास चित्रपट हा स्त्रीभ्रूण हत्येवरती होता आणि तो अतिशय सुंदर झाला. आणि त्याच्यामध्ये पण मृण्मयी देशपांडेला महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड मिळालेलं होतं. वर्षाने पण मला तेव्हा सांगितलं होतं कांचन मला आहे ना हे लागेल. आणि ते एकदा झाल्यानंतर शी इज सो नाईस वुमन टू वर्क विथ. अतिशय चांगली होमवर्क परफेक्ट असते. परफेक्ट होमवर्क करून परफेक्ट तयार होऊन इतकी सुंदर तयार होऊन येते ना ती. म्हणजे कॅमेरा समोर वर्षा अप्रतिमच दिसून जाते एकदम. तसंच मृण्मयी देशपांडे तिने पण अप्रतिम काम केलं होतं. शरद पोंक्षे फॉर दॅट मॅटर ही हॅज वर्कड वंडरफुल. माझ्या आत्ताच्या चित्रपटामध्ये मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी काय कामं केलेत दोघांनी. म्हणजे अक्षरशः चाबूक काम केलेलं आहे. काय असतं माहितीये ना हे मोठमोठाले जे कलाकार असतात त्यांना आपल्याला फक्त एवढंच सांगायला लागतं की जस्ट एक पैसा थोडासा जरा एक्सप्रेशन थोडं जरा लाऊड दे किंवा जरा जास्त वाटतंय 1 पैसा कमी दे, बस एवढंच करायचं असतं. बाकी काहीच करायचं नसतं. वर्किंग आउट कुठे करायला लागतं तर स्क्रिप्टवरती करायला लागतं. जसं आत्ताचा चित्रपट आहे, मी 1 वर्षभर हा चित्रपट लिहिते. आय हॅव रिटन दिस फिल्म. मंजुश्री गोखले म्हणून एक बाई आहे त्यांनी पण लिहिलेलं आहे माझ्या जोडीला. परंतु त्यांचं लिखाणामधले डायलॉग जे होते ते मला आजच्या पिढीला अनुसरून करायचे होते. त्यांचं लिखाण जरा थोडं ओल्ड लिखाणाची पद्धत होती. सो आय हॅव टू चेंज एव्हरीथिंग. आणि आजच्या पिढीला कसं वाटेल, काय वाटेल की बाबा आजकाल मुलं आई वडिलांना जसं फडाक करून बोलतात
की माझ्या चित्रपटामध्ये तो मुलगा म्हणतो बापाला की सोडाव तुमचा कद्रूपणा, किती वर्षभर तुम्ही असेच वागत राहणार आहात. सो लाईक यु नो ते कद्रूपणा हा वर्ड त्या बापाला चिकार लागू शकतो. आणि तेव्हा तो म्हणतो की मला आमच्या काळात आम्ही 8-8, 9-9 भावंड होतो, मोठ्याचे कपडे आपण वापरायचो, मोठ्याची पुस्तकं आपण वापरायचो, कधी आपल्याला त्यात काही वाटलं नाही. परंतु आज तू म्हणू शकशील मोठ्याचे कपडे वापर, मोठ्याची हो. पुस्तकं वापर, विच इज द डेज हॅव पास्ट. दिस जमाना आपण मला आठवतं माझ्या ताईची पुस्तकं माझी माई वापरायची, तीच पुस्तकं मी Yes. वापरायची, पुन्हा माझी बहीण आणि भाऊ. येस. म्हणजे एकदा आणि- घेतलेलं पुस्तक ते पूर्ण शेवटच्या ते भांडापर्यंत वापरलं वापरायचं जायचं, पुस्तक फाटलं की आपण परत बाइंडिंग करून आणायचं. आता तो मुलांना बाइंडिंग माहिती Binding नाही, म्हणजे काय माहित नसेल. They only know the spiral binding हो. when they require it for any project. But in films, I can say that yes, many artists, they have really helped me. They have worked wonderful. आणि जेव्हा कलाकाराकडनं एक जे मला म्हणायचं आहे ना, ती मला ऑन स्क्रीन जेव्हा ती मिळते ना केमिस्ट्री किंवा त्या गोष्टी जेव्हा मला मिळतात ना तिथे, मग मला छान झोप लागते. देन आय एम हॅपी. माय हॅपीएस्ट मोमेंट इज वेन आय सी माय सिनेमा, वेन आय सी माय कलाकृती. आणि जेव्हा मी सॅटिस्फाईड असते तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो. व्हॉट एव्हर आय, मग नाहीतर मी कशाला, म्हणजे ह्याची फळं मम तपाला असं म्हणतात तसं, हो. की मला हेच तर मला करायचं होतं, हे मला करायला दिलं परमेश्वर कृपेने, मला आज हे मिळालं करायला तुला, त्या मिळतंय, संधी मिळाल्या. ही संधी मिळाली, याच्यासाठी मी त्याचे लाख लाख आभार मानते. आता मला सांग, तुझी काय इच्छा राहिली, की तुला काय करायचं राहिलंय? Now my forthcoming ichha is I want to use AI. I want to use animation, and I want to create something Vannat Kalakruti, and which will be in English and Hindi. So हे माझं forthcoming project आहे. We have started working on it. So या सिनेमानंतर माझं ते प्रोजेक्ट आहे. कांचन, आज तू आलीस, खूप गप्पा झाल्या, मस्त जेवण झालं, गप्पा आपल्या 11 वाजल्यापासून चालू आहे, लक्षात आहे ना? आणि मी एवढं संपतच कधीही नाहीये. बोलले नाही. तुझ्या माझ्या गप्पा कधी संपतच I नाही. आपण swear. जेव्हा एकत्र कुठेतरी जातो, पण आपण त्यातलं थोडं थोडं बोलतो. आज सगळं अख्खं आयुष्य बोलायचं म्हणजे पण सगळ्यांना आज खूप तुझ्याविषयी कळलं असेल. मी म्हणते. बेसिक काय माहितीये का अमृता, सगळ्यांना असं वाटतं अधिकारी ब्रदर्स, तिला काय कमतरता आहे, लाईक यु नो दे आर ऑल, तू काय मी काय, नोबडी नोज अबाउट आवर पास्ट. इव्हन तू पण बस त्या लाईनी तुबी वगैरे राहिलेली हो, हो. आहे. सो वी नो अबाउट आवर पास्ट आणि हाऊ वी हॅव स्ट्रगल्ड, बट वी डोंट ग्लोरिफाय आवर स्ट्रगल. मला असं वाटतं की ग्लोरिफिकेशन ऑफ द स्ट्रगल करण्यात काहीच मतलब नाहीये. व्हॉट आर आवर अचिव्हमेंट्स, आपल्याला काय आपली गोल्स आहेत, आपलं लक्ष तिकडे होतं नाही का नेहमीच. खरी गोष्ट आहे. आता तू येणार आहे म्हणून माझ्या स्पॉन्सरनी काही तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले. या आय एम सीइंग दिस. मी केव्हापासून बघते हे सगळं. थँक्यू, इट इज फॉर मी. डॉक्टर GD पोळ यांचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे. अच्छा. हे सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट आहेत, ते त्यांनी तुझ्यासाठी हो, थँक्यू सो पाठवले. मच. आय लव्ह आयुर्वेद. या च्यवनप्राश आहे, मी चक्का आणणार विदाउट होते. शुगर, वाव, मसाज दॅट्स ऑइल नाईस, आहे, उठणं आहे, फॅन्टॅस्टिक. हर्बल टी आहे. हे थँक्यू माहिती सो ना, मच. आपण पुण्याला जातो नाही Yeah. तेव्हा ते GD पोळ मेडिकल कॉलेज खारघर. येस 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 येस. डॉक्टर पोल, थँक्यू सो मच. आय लव्ह दिस. तुला नेहमी माझ्याकडे तू कंप्लेंट कर, "हे मला डोळ्याभोवती काळ आहे का, मला कधी दिसलं नाही ते काळ." पण तू नाही, सतत आहे. बोलत असे. मग तुझ्यासाठी मी स्पेशल कन्सिलर दिलेलं आहे. कन्सीलर, थँक्यू. आणि हे लंडनची लिपस्टिक आहे ती दिली. ओ वाव वाव वाव, लवली. आता हे प्रोडक्ट आहे, Wow. हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहेत. या थँक्यू. हे सगळे ऍक्च्युली अमेरिकन प्रोडक्ट आहेत. Okay. या एकेका बॉटलची कॉस्ट 3 ते 4 हजार आहे. ओ वाव. परंतु सिरो या कंपनीने इथे त्याचे अनालिसिस केले आणि सेम प्रॉडक्ट इंडियात Okay. बनवले. त्याची Lovely. किंमत 400 ते 500 रुपये ओ आहे. त्याचं डॉक्टर डिटेल रास, ओके. सगळं वेगवेगळं लिहिलेलं आहे ओके, त्याच्यामध्ये. ऑल कशासाठी? पर्पज. हे थँक्यू सो product मच. आहे. थँक्यू. डर्मा रोलर क्लेन्झर, ओके. ब्रश मॅजिक्स, ओके. थँक्यू. हे डॉक्टर मयेकरांच्या तर्फे सगळे ओरल हेल्थचे प्रोडक्ट आहेत. आय नो दिस. थँक्यू डॉक्टर मयेकर, संदेश मयेकर अँड द होल मयेकर्स फॅमिली. तर त्याच्याबरोबर तुला 1 वर्षाचं ओरल चेकअप फ्री. आत्ताच जाते, उद्याच येते. ऐक पुढचं I'm coming काय tomorrow. अजून ऐकलं पुढचं. तर ह्याच्याबरोबर तुला 1 वर्षाचं
ओरल हेल्थचं चेकअप फ्री आहे थँक्यू. आणि एक उद्याच स्कॅनिंग जाते. पॉलिशिंग मला जायलाच झालंय. मला जायलाच झालंय. फ्री आहे तुला. येस. हे कुपन आहे डॉक्टर पल्लवी म्हणून. ही आयुर्वेदाची डॉक्टर आहे आणि ती स्वतः म्हणजे असं टेक्निशियन नाही, ती स्वतः तुझी स्किन टेस्ट करते आणि Okay. त्याच्याप्रमाणे अच्छा. ते तुला एक सिटिंग फ्री मिळेल ओके. आणि त्याच्यानंतर जे करशील त्याला 10 to 20% डिस्काउंट देते ओके. आणि तिचं एक फेशियल 5-1 हजाराचं असतं आणि ते एक पहिलं तुला ती फ्री देईल. ओके. थँक्यू सो मच. डॉक्टर पल्लवी ना? हो. Yeah, तिला thank you so तिचा फोन नंबर आहे. येस. थँक्यू. मी स्वतः तिच्याकडे करते, खूप छान करते ती. थँक्यू. आणि हे निरगुडकर फार्म ऑफकोर्स आय आहेत. नो. सर्व सुधीर organic- निरगुडकर आणि मंजिरी निरगुडकर. मला माहिती. ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. बाय द वे, निरगुडकरांचे प्रॉडक्ट्स मला खूप पूर्वीपासून येतात. आता मध्ये जरा बंद झाले. परत एकदा माझं नाव लक्षात ठेवा. थँक्स सो त्यामुळे मच. तुला माहिती आहे ते सांगायला नको काय प्रोडक्ट आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते. आय नो दॅम. तर आय नो देअर ऑल ऑफ द हे सगळं- फॅमिली.